सर तुमची आई वगळता तुम्ही नेमकं कोणाला घाबरता? प्रश्न अशासाठी आहे कारण की अमित शहाबद्दल बोलणं तर खूप जण मी आईला घाबरतो. हा तेच म्हणून त्यांना वगळता कोणाला घाबरता अजून असं होतं. कशाला कारण की अमित शहाबद्दल बोलताना अनेक जण विचार करतात, मोठे मोठे राजकीय नेते विचार करतात की यांच्याबद्दल कसं बोलायचं. तुम्ही उघडपणे बोलता, त्यांच्याबद्दल लिहिता, तुम्हाला भीती नाही वाटत अमित शहाची? कोण आहेत अमित शहा? काय नरकासूर आहेत का? कोण आहेत मला सांगा ना. पुराणातले राक्षस आहेत का माणूस आहे? त्याच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून लोक त्याला घाबरतात. पण जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा ते बाळासाहेब ठाकरेंकडे आलेले आहेत मदत मागायला. उद्याही येतील मातोश्रीवरती. राजकारण हे फार चंचल आहे. राजकारण इतकी चंचल गोष्ट दुसरी काही नाही, एक लक्षात घ्या. आणि तुम्हाला याचा अनुभव पुढल्या काही महिन्यात येईल. बघा तुम्ही, फार चंचल आहे राजकारण. मोदींचा अशा प्रकारे युद्धातून माघार घ्यावी लागेल असं मला वाटलं होतं का? मोदी बहुतेक आता लाहोर, कराची, इस्लामाबादला जाऊन बरं का झेंडा लावूनच येणार असं तुम्ही म्हणत होतात. काय झालं? नथिंग.